विशेष काय? अरे इंग्लिश विशेष. तेच तर विशेष. मला विशेष तरी विशेष असलं तरी कोणत्या विशेष? हे विशेष होतं पण यांनी हा जोक मारणं हेच. कारण सदिच्छा आहेत. ओके आलं लक्षात आलं. सदिच्छा आहेत तिला. तुला कळलं होतं ना ग? अगा गांग गांग का काक गाह गा खग काक का आहा हांग खगांग कांग कंग काग खग काक का. काका कावळा ख आणि क काय? खग. अरे बापरे. नाही तूच करायचंस. मी तुला अनस्क्रॅम्बल करून देऊ का? अनस्क्रॅम्बल नाही स्क्रॅम्बल करायचं. मी हो करणार. सॉरी हा स्क्रॅम्बल तू करणार नाही काय हे. ओके. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. क्या बात है. मस्त. सूर कसे ओळखायचे म्हणजे तानपुरा असतो तर ते ऐकून आपल्याला समजलं पाहिजे की हा स्वर नीट लागतोय का. बाबाला लॅपटॉप वरनं थोडा बाहेर काढून माझ्याशी खेळायला. आई ओरडायला लागली की तिला म्यूट करते. लास्टचे 3 पिरियड पूर्ण पीटी पिरियड. मी मॅथ्सचे पिरियड कॅन्सल करते. मी आयर्न मॅनला घरी आणेल आणि त्याचा सूट मला द्यायला सांगेल. तोपर्यंत तो काय घालणार? तो बनवेल नवीन. त्याच्याकडे 7 जिमनास्ट बनायचं. आहाला खूप चांगले मार्क पडतात. एक्झाम झाल्यानंतर ती नेहमी म्हणती म्हणजे बहुत गंदे रडती आणि ती एक्झाम झाल्यानंतर. अरे बापरे. आणि त्याच्यानंतर पेपर मिळाल्यानंतर ती सगळ्यात जास्त तिलाच मिळतात नेहमी सगळीकडे. फर्स्ट पासूनच असतं. त्याच्यानंतर खूप काय स्मार्ट बोर्ड मॉनिटर स्मार्ट बोर्डवर शिकवतात. आमच्याकडे पण एक स्पेशल क्लास आहे त्यालाच फक्त स्मार्ट बोर्ड आहे. नाही सगळं आमच्या ज्युनियर KG to 12th ग्रेडला सगळ्यांना. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोपच्या विचार 360 या सेगमेंटमध्ये चिल्ड्रन्स डे स्पेशल एपिसोडमध्ये मी गंधाली आणि मी निनाद आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. येस. तुमच्यातल्या लहान मुलाला आणि तुमच्या घरातल्या लहान मुलांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, हा दिवस म्हणजे केवळ मनोरंजन किंवा मजामस्ती नाही बरं का. हा दिवस म्हणजे लहान मुलांच्या स्वप्नांचा, त्यांच्या निरागसतेचा, त्यांच्या प्रतिभेचा उत्सवच आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंय. आज आमच्या स्टुडिओमध्ये सुद्धा बालदिन साजरा करण्यासाठी अशी मस्त 4-5 लहान मुलं आली आहेत आणि आपण त्या लहान मुलांची आता ओळख करून घेणार आहोत. येस. सगळ्यात आधी म्हणजे सानवी दसक्कर. संगीत घराण्याचा वारसा लाभलेली, स्वरांचं सुंदर विश्व जपणारी, आजी आजोबांच्या तालमीमध्ये गाणं शिकलेली सुरांची परी म्हणजे सानवी. आपला दुसरा छोटा पाहुणा आहे नील देशपांडे. स्टेजवरच्या महात्मा गांधींचा रोल करून 40पेक्षा जास्त नाटकांमध्ये काम करून अनेक ॲडव्हर्टिजमेंटला व्हॉइस ओव्हर करून आणि आपल्या अभिनयाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा हा नील. आणि आपला पुढचा मित्र आहे ईशान साबणे, ज्यांनी मॅथ्समध्ये आणि इंग्लिशमध्ये ना रे 2 विषयांमध्ये आत्तापर्यंत ऑलिम्पियाडमध्ये 2दा गोल्ड मेडल मिळवलंय. या व्यतिरिक्त मॅथ्स हा तो त्याला स्वतःचा मित्रच समजतो आणि बुद्धिबळ आणि रुबिक्स क्यूब हे सुद्धा त्याच्या डाव्या हाताचे खेळ असं तो म्हणतो. खूप छान खेळतो तो. पुढची मैत्रीण आहे आपली दुर्वा जोशी, जी जिम्नॅस्टिकची गोल्ड मेडलिस्ट आहे आणि तिने कराटे आणि आर्टमध्ये सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे. अशी आपली छोटी मैत्रीण दुर्वा जोशी, हिचं सुद्धा आपण स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करूयात. आणि आता आपण या चौघांबरोबर मस्तपैकी गप्पांना सुरुवात करूयात. येस, तुम्ही रेडी आहात चौघजण? झाले तुमचे ससा कासव काय ते खेळून झालंय सगळं? अच्छा, शतरंज झालंय. बर, शतरंज, क्या बात आहे. बर बर बर, चला तर मग आपण सुरुवात करूयात. तर सुरुवातीला ना मी तुम्हाला एक टंग ट्विस्टर देतो. ओके, ते टंग ट्विस्टर तुम्ही मला म्हणून दाखवायचं. ओके. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. एकदम फास्ट म्हणायचं. तुझ्यापासून सुरुवात करूयात. आता बघ, ही म्हणेल मग तुला लक्षात. मला अजून एक ऍड करायचं त्याच्यात शब्द. काकूने काकाच्या कामाचे कागद कपाटात ठेवलेले कात्रीने करा करा कापले. हा. काकूने काकांचे कामाचे पत्र कपाटात ठेवलेले कात्रीने करा करा. क्या बात आहे, परफेक्ट. तू? मला विसरला पण जेवढं तर एवढं म्हण. कात्री आणि कपाट.
कात्री कपाटा कागद कात्रीने कपा कापले, कात्रीने करा कापले, एवढंच आठवतं मला. नशीब काकूने काकांना कापले असं नाही म्हणालास तू, पण हरकत नाही. तू काकूने काकाचे कामाचे कपाटात ठेवलेले कागद कात्रीने करा कापले. क्या बात आहे, वा वा. हा टंग ट्विस्टर माझ्यासाठी असा डाव्या हातचा खेळ होता. बर, आता मी जे सांगतो ते तुम्ही म्हणून दाखवा. ओके. आम्ही दोघांनी का सगळ्यांनी? अच्छा, ट्राय सगळ्यांनी. करा. हा, बघू. अगा गांग गांग का काक गा हगा खग काक का आहा हांग खगांग कांग कंग काग खग काक का. काका, कावळा, ख ख आणि क काय? अगांग, खग, हांग आहा, कांग कंग काग खग काक का. अहांग अंगंग खगांग कांग 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 काका काका. काका. नाही आलो आपण काकापर्यंत आलो ना शेवटी. नको, कोणा तुम्हाला कोणाला ट्राय करायचंय? थोडंफार ट्राय करायचंय. नाही आठवते. अरे तू मॅथ स्पेशलिस्ट आहेस ना. तरी मॅथ्स मध्ये आठवायचं थोडी काही असतं. हो, हे पण खरं आहे म्हणा. मॅथ्स मध्ये आठवायचं काही नसतं. वेळेवरच सगळं करायचं असतं जे काय. गुड. पण नीलनी खूपच छान आपल्याला टंग ट्विस्टर दिला, नाही म्हणजे कमालीचं शब्दांवरती त्याची अशी पकड असं म्हणायला हरकत नाही. काय करतोस नील तू? ऍक्टिंग. ओ, ऍक्टर. मग आता स्टेजवरती घडलेली एखादी अशी, आता तू 40 नाटकांमध्ये कामं केली आहेस, तर मग स्टेजवर घडलेली अशी एखादी गंमतशीर गोष्ट सांगशील का आम्हाला? आता आमचं C11230007 नावाचं एक नाटक झालं. इतकं मोठं नाटकाचं नाव आहे? तसंच ते एक नाव. टंग ट्विस्टर. बरं, तर त्याच्यात मला आणि माझ्या एका मित्राला एलियनचा रोल मिळाला होता आणि आम्हाला मुलं म्हणून पण जायचं होतं. मग मुलं म्हणून आम्ही गेलो आणि बॉक्सला झालेला तिथे विंगेत पूर्ण अंधार असतो, काही दिसत नाही. मग मुलांचं झाल्यावरती आम्हाला एलियनचा कॉस्ट्युम चेंज करायचा होता. तो एक एलियनचा कॉस्ट्युम मला पण सापडला, त्याला पण तोच सापडला. तर या बाजूनी मी तो घालत होतो, त्या बाजूनी तोच. अशी गंमत झाली. पण मग तुम्ही एकच घालून गेलात स्टेजवर का काय? नाही, आम्ही गेलोच नाही. तो सीन गाळूनच टाकल्यानंतर. म्हणजे तुम्हाला कॉस्ट्युम घालता घालता इतका उशीर झाला की तुम्ही गेलाच नाही? ते काही जमतच नव्हतं. तो त्या बाजूनी ओढतोय, मी या बाजूनी ओढतोय. काही कळतच नव्हतं काय चाललंय. बापरे, कमाल. सीनच गेला मग. पण मग हे कोणी ठरवलं ऑन द स्पॉट की हा सीन आता गाळूयात आपण, किंवा हे काय लास्ट मिनिट याला आपण? टीमवर्क, फुल टू टीमवर्क मुळे नेक्स्ट आले. आमचं तेवढं कोऑपरेशन झालं आणि सीन चालू झाला. प्रेक्षकांना कळू नाही दिलं की असं काहीतरी घडलंय विंगेत. वा वा, मस्त मस्त. टीमवर्क आणि कोऑपरेशन. खऱ्या ऍक्टरची हीच कमाल असते की प्रेक्षकांना कळू नाही द्यायचं काय झालंय, पण तुम्ही तिथनं नाटक पुढे न्यायचं. क्या बात आहे. बरोबर. हे टीमवर्क वाला मला आवडलं. पण त्याच्या शेजारी जी दुर्वा बसली आहे ती एकटी जिम्नॅस्टिक करते, बरोबर? तुमच्याकडे टीमवर्क वगैरे असं काही असतं का? नाही. जर आता समजा नॅशनल लेवल असेल तर महाराष्ट्राची टीम असती, बरोबर. मग त्याच्यामध्ये जर आपली टीम पूर्ण बसली तर टीमला पण मेडल मिळतं आणि जर आपल्या एकटीचा नंबर आला तर एकटीला पण मेडल मिळतं. अच्छा, म्हणजे एकटीचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पण काउंट होतो. तर मगाशी ना गप्पा मारता मारता दुर्वा मला म्हणाली होती की मी असं काहीतरी करून दाखवू शकते जे तुम्हाला करताच येणार नाहीये. तर मी तिला सांगेन की तू आम्हाला जिम्नॅस्टिकचा एखादा असा प्रकार दाखव जो आम्हाला तर नाहीच शक्य, पण तू करून दाखव आम्हाला. मी स्प्लिट्स करणार आहे. ओके. अरे बापरे, अरे ओ माय गॉड, क्या बात आहे. तिने आता या मोमेंटला असं लगेच केलं ग, म्हणजे हे खरंच कमाल आहे. आधी काही क्या बात आहे, क्या बात आहे. वॉर्मअप नाही, काही नाही. एक्झॅक्टली. म्हणजे हे खरंच मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की जिम्नॅस्ट गोल्ड मेडलिस्ट म्हणजे काय. तर ह्या लेवलची तुमची तयारी पाहिजे की आता तिला आम्ही लास्ट मिनिटला सांगितलं किंवा ती स्वतःहून तयार झाली स्प्लिट करायला, पण तिने ते करून दाखवलेलं आहे. म्हणजे खरंच हे बघायला पण कमाल वाटतंय. मस्तच. येस, खूप भारी, खूप भारी. कोणाला ट्राय करायचंय का रे? पडू आम्ही तोंड. माझी तर चड्डी जाणारच नाही. मग दुर्वा, तू रोज किती वेळ प्रॅक्टिस करतेस आणि अभ्यासातून या सगळ्यासाठी कसा वेळ काढतेस? रोज 6 ते 9 असतं, 3 तास. तर स्कूल 3 वाजता संपतं. मग 3 वाजता घरी येऊन फ्रेश होऊन अभ्यास करायला बसते. त्याच्यानंतर 5:30ला आवरायला लागतं, 5:30ला लिखते. मग 6ला तिकडे पोचते. मग जिम्नॅस्टिक करून 9ला तिकडून निघायचं, 9:30ला पोचते, जेवण करते आणि झोपते. बापरे. बापरे.
म्हणजे ऑफिसला जाण्यापेक्षाही खूपच हो. हेक्टिक रुटीन आहे. म्हणजे हे खरंच वैशिष्ट्य आहे या जनरेशन मधल्या मुलांचं, अल्फा आणि जेनझी मधल्या, की अभ्यास सांभाळून, शाळा सांभाळून, आपण ज्या स्ट्रेसला सामोरं जातो, ट्रॅफिक, हे सगळं करून सुद्धा ते एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज इतक्या छान पद्धतीने करतायत आणि त्याच्यात गोल्ड मेडल्स आणि अनेक बक्षीसही मिळवतायत. खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे ही. आणि तेवढ्याच आवडीने करतात. आवडीने करतात, कंटाळत नाही. तुला विचारतोस दुर्वा मी, की जिम्नॅस्टिक तू जेव्हा सुरू केलं तेव्हा ते घरच्या प्रेशरने सुरू केलं का तुला कुठेतरी ती आवड निर्माण झाली म्हणून तू सुरुवात केलीस? नाही, मी जेव्हा छोटे होते ना तेव्हा मी शांघायला गेले होते 3 वर्षासाठी. बर. तेव्हा तिकडं साईडला एक जिम्नॅस्टिक क्लब होता, म्हणून मी तिकडं जॉईन केलं. असंच मग तिकडं आवड निर्माण झाली. मग तिकडून परत इंडियाला आलो, मग मी कराटे जॉईन केलं, मग बॅडमिंटन केलं. खरं त्याच्यानंतर मला कळालं की मला जिम्नॅस्टिकच सगळ्यात जास्त आवडतं, इंटरेस्ट त्याच्यामुळेच. म्हणून मी परत 2 वर्षानंतर जिम्नॅस्टिक सुरू केलं इकडंच. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एवढं सगळं शेड्यूल तू फॉलो करते, छानच वाटलं ते ऐकून. आता मी ईशानकडे येणार आहे, की एवढं सगळं तुझं शेड्यूल असतं त्याच्यामध्ये पण तू अभ्यास मॅनेज करते. तुझ्या केसमध्ये उलटं होतं का रे, की तू अभ्यासामध्ये काहीतरी वेगळं मॅनेज करत असशील, कारण की तू मॅथ्स आणि इंग्लिशमध्ये ऑलिम्पियाड वगैरे गोल्ड मेडलिस्ट आहेस तू, तर खूप अभ्यास करतोस तू का, कसं काय करतोस? खूप पण नाही, दिवसाला म्हणजे 15 मिनिटं वगैरे. काय सांगतो 15 मिनिटं अभ्यास? अरे आम्ही 15-15 तास अभ्यास करून सुद्धा मला 30-40% मार्क मिळायचे रे बापरे. मग बाकीचा अभ्यास तुझा कुठे होतो? शाळेत होतो? शाळेत होतो आणि मग घरी आल्यावर मी फ्रेश होऊन जेवण करून होमवर्क करतो, मग 1 तास खेळतो बाहेर जाऊन, मग येतो आणि मग अभ्यास करतो. बापरे. पण मग ह्या ज्या परीक्षा तू दिल्यास ऑलिम्पियाडला वगैरे तू बसला होतास, मग तेव्हा पण तुझं हेच शेड्यूल होतं का कसं? का तेव्हा काहीतरी वेगळं होतं, की आई मागे लागायची, बाबा मागे लागायचे, अभ्यास कर, असं काही होतं? नाही. कमालच वाटते मला 15 मिनिटाच्या अभ्यासावरती हा मुलगा. ऑलिम्पियाड गोल्ड मेडल, विशेषच. आणि आता मी आले ना, तेव्हा मी आल्यानंतर त्याला बघितलं, तो रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करत होता. तर मला त्याला नक्कीच विचारायचं की तू किती वेळात रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करू शकतोस आणि तू आम्हाला करून दाखवशील का? नाही, तूच करायचंस, मी तुला अनस्क्रॅम्बल करून देऊ का? अनस्क्रॅम्बल नाही, स्क्रॅम्बल करायचं मी करणार. सॉरी, हा स्क्रॅम्बल तो करणार नाही का? काय आहे? ओके, 3, 2, 1 गो. झालं पण खूपच मस्त. आपण टायमिंग चेक करूयात, पण मला 100% खात्री की 1 मिनिटाच्या आतच हे झालेलं आहे. रुबिक्स क्यूब नंतर ना आपण आता गायनाकडे वळूयात. सो आपण आता तुझी ओळख करून घेऊयात. आणि जसं त्यांनी रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करून दाखवला किंवा आम्हाला एक छोटासा डेमो दिला, तसं आम्हाला ना तुझ्याकडनं पण एक छोटासा आलाप किंवा छान काहीतरी ऐकायला आवडेल. पहिले आपण त्याच्यापासून सुरुवात करूयात आणि मग आपण प्रश्नांकडे वळूयात. क्लासिकल तर मी घरी गाते, सारखं सारखं तेच गाते. आज मी काहीतरी वेगळं गाते. अरे वा, क्या बात. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. क्या बात है. मस्त मस्त मस्त. आता इथेच वातावरण तयार झालं. खूपच सुरेख. मग सान्वी, तू रोज रियाज करतेस आणि तुझ्या या गाण्याच्या आवडीबद्दल आणि तू कोणाकडे शिकतेस त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग ना.
रोज बसायला लागतं, म्हणजे कधी कधी कंटाळा येतो, नाही असं नाही, पण बसायला लागतं. मी लहान असताना माझे आजोबा मला शिकवायचे, मी नाशिकला असताना. आता मला माझी आजी शिकवते गाणं, बंदिशी राग वगैरे ती शिकवते, आणि ती कंपल्सरी बसायला लावते. मिनिमम 1.5-2 तास तरी बसायचं रोज बसायचं. आणि वेळ पाळायची. मग तू असं सकाळी लवकर उठून शाळेत जाण्याच्या आधी वगैरे रियाज करतेस की कधी? माझी आजी मला रोज सांगते की अगं थोडं लवकर उठत जा, बस रियाजाला, पण मी नाही करत, ते मला उठवतच नाही. मी संध्याकाळी बसते शाळेतून आल्यानंतर रियाजाला बसते. पण मग याच्यात काही फरक पडतो का की सकाळी तुम्ही रियाज करता वर्सेस संध्याकाळी? आहे फरक काही? खूप फरक आहे. आपण सकाळी काहीही न खाता जो रियाज करतो ना, त्याने आपला आवाज मोकळा होतो आणि त्याचे खूप फायदे असतात. पण संध्याकाळी म्हणजे लागतो, म्हणजे स्वर नीट लागतात, पण तो मोकळेपणा येत नाही. बरं ईशान, मला तुला प्रश्न विचारायचा एक, की आता असं खूप ठिकाणी ऐकते मी, म्हणजे मला सुद्धा लहानपणापासून कधीच मॅथ्स आवडायचं नाही, मला अजिबात मजा यायची नाही. पण खूप तुझ्या क्लासमध्ये पण तू बघत असशील बऱ्याच लोकांना आवडत नाही, तर असं कोणी आहे का? आणि असं असताना तुला का बरं मॅथ्स आवडतं आणि का तुला ते सगळं सॉल्व्ह करायला मज्जा येते? म्हणजे का बरं तुला आवडतं, सांगशील का? मला पण माहित नाही, कारण ते जस्ट असं आवडतं मला करायला. पण म्हणजे काय करण्यात मजा येते तुला? आन्सर आल्यानंतर मजा येते, फायनल आन्सर, की त्या प्रोसेसमध्ये मजा येते? प्रोसेसमध्ये मजा येते की असं कॅल्क्युलेट करायला. अच्छा, कॅल्क्युलेट करायला. ओके. मग तू असं वेगवेगळ्या मेथड्स ट्राय करतो फायनल आन्सर आणण्यासाठी? हो, बघतो की हे करू शकतो का सोपं करायला वगैरे वगैरे. बापरे. बर, जसं याचं आता तू मॅथ्सचं सांगितलं तसं मी तुझ्याकडे येईन की आम्हाला ना पहिले तर जिम्नॅस्टिक मधले प्रकार सांग, आणि मग त्यातले तुझे आवडते प्रकार कुठले आणि का? तर सगळ्यात पहिले प्रकार म्हणजे 3 प्रकार असतात: आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक, रिदमिक जिम्नॅस्टिक आणि ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक. मी त्याच्यामध्ये आर्टिस्टिक करते. ओके. आर्टिस्टिक मध्ये 4 इव्हेंट असतात: फ्लोर, बीम, वॉल्ट आणि अनइव्हन बार. ओके. आणि त्याच्यामधलं माझं फेवरेट आहे अनइव्हन बार, वॉल्ट आणि फ्लोर. म्हणजे जवळपास सगळंच असं म्हणायला हरकत नाही. पण हे आम्हाला फक्त फोड करून सांग ना की नक्की फ्लोअर म्हणजे काय, वॉल्ट म्हणजे काय? फ्लोअर म्हणजे फ्लोअर एक्सरसाइज, एक बाउन्सिंग, म्हणजे असं एक स्प्रिंग फ्लोअर असतं, त्याच्यावर आम्ही सगळे एलिमेंट्स करतो. म्हणजे कार्टव्हील, ते सगळं, बॅकफ्लिप. बरोबर. आणि बीम म्हणजे एक पट्टी असते. ओके, ती आपण बारीक ऑलिम्पिक मध्ये वगैरे बघतो. ओके. त्याच्यावर आपल्याला करायचं असतं. वॉल्ट म्हणजे एक टेबल असतं, वॉल्टिंग टेबल असतं, एक स्प्रिंग बोर्ड लावलेलं असतं, आपल्याला पळत येऊन त्याच्यावरून जंप मारायची असते. बापरे. ओके. आणि अनइव्हन बार म्हणजे 2 बार लावलेले असतात, त्याच्यावरून आपल्याला छोट्या बारवरून फ्रंटवर बॅकवर करून दुसऱ्या बारवर चढायचं, तिकडून डिसमाउंट करायचं, त्याच्यावर चढायचं. किती सोपं असं सांगते, पण ऐकायला सोपं वाटतं, तितकं करायला अगदीच सोपं नाही. कारण की हे ऐकायला इंटरेस्टिंग आणि सोपं तू करून सांगते, पण आम्हाला ऐकायला ते फार अवघड वाटतं की अरे कसं काय करत असेल तो कार्टव्हील करणं, जम्प मारणं, किंवा तो बीम तो एवढासा असतो, त्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि आता हिचं वय बघता, एवढ्या लहान वयामध्ये ती एवढं सगळं करते. खरंच कौतुकास्पद आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही खरंच. येस. सान्वी, मला तुला विचारायला आवडेल की कुठल्याही क्षेत्रात आपल्या गुरूंना खूप महत्व असतं, तर तुझ्या गुरूंविषयी किंवा तू कुठून तुला ही गाण्याची आवड निर्माण झाली? संगीताचा वारसा तर तुला लाभलेलाच आहे, त्याच्यामुळे ते तुझ्यात असणारच लहानपणापासून, पण तरी कधी कधी असं असतं की असं असलं, वारसा जरी असला तरी आपल्याला आवड असेलच असं नाही. तर मग तुला कधी कळलं की तुलाही गाणं गायला आवडतंय? जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आई आणि आजीचे खूप प्रोग्राम्स व्हायचे, तर मला त्या घेऊन जायच्या. तर तेव्हा मला खूप बोर व्हायचं की अरे आता हे काय गाताय, म्हणजे कधी संपणार असं. पण आता जसं जसं मी ऍक्च्युली शिकायला सुरुवात केली तेव्हा मला कळायला लागलं की हा कोणता आलाप आहे, म्हणजे काय मेहनत घ्यावी लागते, त्याच्यामुळे मला ते कळायला लागलं. सो मला त्यात आवड निर्माण झाली ऐकायला. आणि माझी आजी म्हणते की जितकं ऐकशील तितका फायदा होईल, त्याच्यामुळे खूप प्रोग्राम्स मध्ये
ती मला घेऊन जाते ऐकायला. बापरे. तर म्हणजे कान ते तयार ऐकून व्हायला पाहिजे असं म्हणतात. गाणं जे शिकतात त्यांचा कान तयार व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की सूर बरोबर लागतायत की नाही. इंटरेस्टिंग. माझ्या आजोबांनी म्हणजे जेव्हा मी नाशिकला होते तेव्हा 3-4 वर्षांची असतानाच त्यांनी माझा स्वराभ्यास घ्यायला सुरुवात केली. बापरे. मला सूर कसे ओळखायचे म्हणजे तानपुरा असतो तर ते ऐकून आपल्याला समजलं पाहिजे की हा स्वर नीट लागतोय का. बरोबर. तर ते ऐकून ते सारखं आपल्या कानावर पडून ते आपोआप म्हणजे आता मला तुम्ही कोणतेही नोटेशन विचारलं मला येईल. का कारण स्वराभ्यास झाला, मला कळतात की हे स्वर कुठे आहेत. कीबोर्डवर वाजवलं किंवा कुठलाही आलाप शिकायचा असेल तर आधी नोटेशन समजवायला पाहिजे, मग पुढे आपल्याला ते करता येतं. तर नोटेशन स्वराभ्यास सगळ्यात जे बेस असतं ना ते सगळ्यात महत्वाचं असतं. बरोबर. तर ते मला लहानपणापासूनच त्यांनी दिलं. सो म्हणून मला सगळं म्हणजे या वयात तू आता ते सगळं घेऊन गाऊ शकतेस इतक्या. की तू कुठलं इन्स्ट्रुमेंट पण वाजवतेस का? हो, कीबोर्ड वाजवते, हार्मोनियम वाजवते, टाळे वाजवता येते आणि तानपुरा पण वाजवते. क्या बात आहे. वा वा वा. अर्थातच म्हणणं तिचा स्वर अभ्यास झालेला आहे, नोटेशन्स ती इतक्या लहानपणी शिकली म्हटल्यावरती हे सगळं तिला येणारच. बरं, आपण ना आता एक फन एलिमेंट ऍड करूयात ओके आपल्या एपिसोड मध्ये. रॅपिड फायर सारखं आपण एक घेऊया. क्या बात आहे. हा चालेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे एकेकालाच विचारेल पण फास्ट उत्तर द्यायचं आहे की तुम्हाला काय आवडतं त्याच्यातलं. चहा, कॉफी का दूध? कॉफी. ओके. उसाचा रस, कोकम सरबत का कोल्ड ड्रिंक? उसाचा रस. अरे वा. मॅगी, पिझ्झा की वरण भात? वरण भात. लोणच्यासोबत आवडतं. तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं. लोणच्यासोबत आवडतं. लोणच्यासोबत. अरे वा, क्या बात. बीच, माउंटन की स्नो? माउंटन. मला ना ईशानला एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुझ्याकडे आपल्या टीव्हीचं जे रिमोट कंट्रोल असतं ते जर तुझ्याकडे आलं आणि तुला आई बाबांना कंट्रोल करायची संधी मिळाली तर तू म्हणजे आपण टीव्हीचा चॅनल बदलतो की नाही, रिमोट कंट्रोलनी आपण चॅनल्स बदलू शकतो, कंट्रोल करायची म्हणजे अनम्यूट करू शकतो. तू ज्या सांगतोयस त्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घ्यायचा तुला चान्स मिळाला तर तू काय करशील? माहित नाही मलाच. मग विचार कर ना थोडा. काय वाटतं तुला, काय करा? बाबाला लॅपटॉप वरनं थोडा बाहेर काढून माझ्याशी खेळायला लाव. मस्त. ही खूपच म्हणजे हा सगळ्यांना माहीत असलेला आणि जरा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे की लॅपटॉपवर असतात आई बाबा, वर्क फ्रॉम होम करत असतात आणि त्यांना काय वाटत असतं हे सगळं बघताना मुलांना ते आपल्याला कधीच कळत नाही. पण आज त्यांनी एकदम त्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की मी त्याला माझ्याशी खेळायला लावेल आणि लॅपटॉपवर बसू नाही देणार. तर हा वेळ त्यांना हवा असतो आपला आणि तो त्यांना नक्कीच द्यायला पाहिजे. अजून काही कोणाला आठवतंय अजून काही? आई ओरडायला लागली की तिला म्यूट करते. हे बहुतेक सगळेच कराल ना. म्यूटच करून टाकणार डायरेक्ट. असाच अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की शाळेमध्ये ओके जसं हिनी रिमोटचं विचारलं, आता शाळेमध्ये तुम्ही शाळेचे एका दिवसासाठी मुख्याध्यापक झालात ओके, प्रिन्सिपल झालात, तर तुम्हाला काय चेंज करायला आवडेल? रूल्स. रूल्स म्हण काहीही चेंज करू. 5 days a week, 4 days a week? पटकन 4 days a week म्हणजे 4च दिवस जायचं शाळेमध्ये, 3च दिवस जायचं, 1च दिवस जायचं. 1च दिवस जायचं आणि ते पण 1च तास. 1 दिवस जायचं, 1 तास, 1 दिवस जायचं तिकडे बघून यायचं. आणि पहिली गोष्ट एक्झाम्स कॅन्सल करून टाकणार. बाकी काही चालेल, एक्झाम्स कॅन्सल. मग ह्याला नाही आवडणार रे पण ते आवडेल का तुला? मला खूप आवडेल का? आणि ते आता मंडेलाच आहे ना. एक्झाम आवडतात ना? नाही. अच्छा, एक्झाम नाही आवडत. बरोबर, म्हणजे तो जे म्हणतो ते केलेलं आवडेल तुला. तुला काय आवडेल? सगळ्यात पहिले लास्टचे 3 पिरियड पूर्ण पीटी पिरियड. पीटी पिरियड बऱ्याच जणांचा फेवरेट असतो बरं का, त्यामुळे येस. आणि मी स्काउट अँड गाईड जास्त ऍड करेल दिवसांमध्ये. अच्छा, म्हणजे रोजच्या अभ्यासापेक्षा फक्त मंडेलाच असतो ना म्हणून काही दिवस जास्त ऍड करेल. आणि स्पेशली एक फ्री पिरियडच ठेवणार रोज, एक फ्री पिरियड. पण तू एका दिवसात वीक मध्ये एकदा चहा ठेवणार, ती पण 1 तास, तो 1 तास पण फ्री पिरियड. असं कसं चालेल? म्हणजे जायचं काहीतरी खेळायचं, मस्ती करायची, आणि घरी यायचं.
काम Okay. स्कूलचं काम सेमच नाही. चालेल मग त्यातल्या त्यात तुला ग अरे मग एक रूल चेंज झाला. मी मॅथ्सचे पिरियड कॅन्सल करेन. ओ पण आता तुम्हाला आणखी- चालेल. आणखी एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे प्रश्न की तुमच्या घरी जर एखादा सुपर हिरो राहायला आला जो कोणता तुमच्या आवडीचा आहे तर तुम्ही त्याला काय सांगाल किंवा काय करायला लावाल? आई बाबा घरी आहेत की नाही तेव्हा ते तुम्हीच ठरवा. तर तुम्हीच ठरवा. हा मग सुपर हिरोचं नाव पण सांगा. सुपरमॅन येईल माझ्या घरी, मी त्याच्या पाठीवरती बसून पूर्ण जगावर उडून इकडून तिकडून जाईन. अरे तुला दिसणार पण नाही काही. तरी जायचं. दुर्वा तू मी पण हेच करणार. खरं सांगायचं ती स्वतःच एक सुपर वुमन आहे ना. त्यामुळे ती म्हणाली, माझ्या घरी काय माझ्या घरी सुपरमॅन काय?" येणार, मीच सुपर वुमन, मीच उड्या मारत असते. ओके तू मी आयर्न मॅनला घरी आणेल आणि त्याचा सूट मला द्यायला सांगेल. तोपर्यंत तो काय तो घालणार? बनवेल नवीन. त्याच्याकडे 7-8 खूप अरे पडले. बापरे, बरं, 25 इंटरेस्टिंग. नाही आणि मग तो सूट घालून तू काय करणार? खूप काही गोष्टी करू शकतो. फॉर फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल. जर रॉबरी होत असेल तर थांबवायची simple. अरे अरे मस्त बापरे. मस्त आणि म्हणजे उडत चांगल्या उडत गोष्टी. मज्जा पण करायची. हा. गुड. दॅट्स द रिअल पॉइंट. मला माहिती पण नाहीये कोण असतं ते. तुला संगीतातले सुपर हिरोज माहिती असतील, म्हणजे लता दीदी झाल्या किंवा तुझे फेवरेट कोण आहेत ते आले असं इमॅजिन कर. जर सुपर हिरोज नाही माहिती तुझ्यासाठी खरं तर हेच सुपर हिरोज आहेत सगळे. मी त्यांना विचारेन की चांगलं परफॉर्म करण्यासाठी काय करू शकतो किंवा आपला सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवू शकतो ते विचारेन मी. म्हणजे मला स्टेज फिअर खूप आहे अच्छा. actually. तर मी ते घालवण्यासाठी काय करायला पाहिजे ते विचारेन. आता तुझ्याकडे बघून वाटत असं नाही वाटत पण नाही. की आणि तुला स्टेज जेवढ्या स्पर्धांमध्ये तू बक्षिसं Exactly. मिळवली आहेत ते ऐकल्यानंतर तर असं वाटत नाही. पण मोठेपणाने ती गोष्ट तिने ऑनेस्टली एकदम मान्य केली. आणि स्टेज फिअर मला वाटतं असतंच सगळ्यांना सगळ्यांना. कुठे ना कुठेतरी थोडंसं असतं. पण त्यामुळे आहे असं म्हणायचंच नाही, नाहीच आहे असंच कन्सिडर करायचं. ओके, अजून एक प्रश्न असाच गमतीशीर बरं का, की तुम्हाला सगळ्यांना कुठला तरी प्राणी आवडत असेल. ओके, त्या प्राण्याशी जर का तुम्हाला बोलता आलं तर तुम्ही काय बोलाल, काय विचाराल त्याला? मला प्राणी नाही आवडत. प्राणीच आवडत नाही. चला मग ही स्किपच झाली जात ना पूर्ण. विचार करू दे. कोणाकडे पेट आहेत का? हो, माझ्याकडे होते. मासे आणि कासव. ओके, मग त्यांच्याशी तुला बोलायला मिळालं तर काय बोलशील? मी त्यांना बोलेल की जरा वाचून राहा, माझ्या बाबांना मासे खूप आवडतात. मग आवडतात ते ठेवतील ना, खायला आवडतात असं म्हणायचं. खायला हो, आवडतात. अरे बापरे. मग ते तिथनंच टँक मधनं घेऊन असं तव्यात नाही टाकत ना? नाही नाही. हा, मग ठीक आहे. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जर तुमच्या आई बाबांचे आई बाबा झालात जर मॅजिकली तर तुम्ही काय कराल? तू तुझ्या आई बाबांचा कारण मी बाबा झाला. तेव्हा म्हणजे माझ्या आई बाबांचा बाबा म्हणजे मी रिटायर जर झालं असेल. मग काय सांगशील? खेळायला पाठवशील का नाही पाठवणार? बाबा नाहीच खेळत. बाबाही खेळतच नाही. नाही आता ते खेळणारे आता बाबा ते- झाले, आता ते लहान झाले आता ते लहान झाले, आणि तू मोठा झालाय. मोठा झालाय. उलटी केस झालीये. मग ते तुला म्हणतायत आम्हाला खेळायला जाऊ दे, अभ्यास करायचा नाहीये, शाळेत नाही मला हे जायचंय, मग maths काय आणि करणार? English शाळेत नको ते आहे. जायचे तर ते नाही. ते नाही. अच्छा, शाळेत शाळेत बाबा मला पाठवणार. पण शाळेत पाठवतो. मी अच्छा, पण मग तू पण तू पण पाठवणार. पाठवणार. ओके. अजून अजून दुसरे काय विचार हा सांग ना नील. आई बाबा काही चूक केल्यावरती जसे आम्हाला ओरडतात हा. तसं आम्ही नाही करणार. आम्ही त्यांना ओरडणार नाही. नाही अरे बापरे. होणार. नाही काय चालणार. करणार? मग काय करशील? करणार? काय करणार? त्यांची जी सर्वात फेवरेट गोष्ट आहे ती एका दिवसासाठी बंद. तू काय करशील? मी आता ती जशी मला ओरडते की अभ्यास कर, म्हणजे जास्तीने ओरडावं लागत पण कधी कधी ओरडते, तर मी पण म्हणजे समजा मला संधी मिळाली मी अशी एकदम त्याचं सोनं करून टाकेन की मी पण तिला इतकी ओरडेन ना, शपथ मला रिव्हेंज घ्यायचा आहे की मी पण ओरडेन, मी पण शांत बसणार. परफेक्ट, म्हणजे आवडलाय मला मला. हक्क आहे तिला ओरडायचा, अशी मी ओरडेन ती. मस्त. बरोबर आहे, खरंच हक्क असणार आहे कारण की तेव्हा तू तिची आई असशील. सो येस, गुड गुड गुड, आवडलं मला हे. छान छान. तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचं रे याचा विचार केलाय तुम्ही कधी? हा सांग. मला सायंटिस्ट बनायचं. क्या बात आहे. नाहीतर आय एस ऑफिसर. अरे वा. हो, बर. मग त्याच्यासाठी मॅथ्स आणि इंग्लिश कंपल्सरी आहे का आत्तापासून शिकणं, का असं काय एवढं हे नाही?
आहे की आहे ना? ओके, म्हणूनच तू शिकतोय बहुतेक, का नाही? नाही ती माझी आवड आहे. तुला? बनेन असं काही नाही, मी ऑलरेडी ऍक्टर आहेच आहे, हम्म. सो मला मोस्टली ऍक्टरच बनायला आवडेल. पण असं नाहीच होणार, माझा इंटरेस्ट पळून गेला कुठेतरी. तर मग मला गाड्यांची फार क्रेज आहे, मला खूप आवडतात गाड्या, सो मी ऑटोमोबाईल इंजिनियर होईल. अरे वा, मस्त. बर. आणि काय करशील? चांगले. उडणारी गाडी बनवेल उडणारी गाडी, हो, उडणारी कार बनवणार आहे. मस्त. आणि एक गाडी जी रेल्वे स्टेशन, मेट्रो ट्रॅक, मड कुठेही जाऊ शकते, कशीही जाऊ शकते, अंडरग्राऊंड, हवा, रेल्वे स्टेशनवर गाडी न्यायची आहे? हो, बरं, म्हणजे कुठेही डायरेक्ट जाऊ प्लॅटफॉर्मवर? शकते, तिचे टायर्स चेंज होणार, कसे म्हणजे ती अंडरवॉटर ह्याच्यावर पण जाणार, जाणार. track वर. अंडर वॉटर पण जाणार, अंडरग्राऊंड पण, हवेत, स्पेस, चंद्रावर, कुठे मग प्लेन्स काही हा, गरज प्लेन्स नाही. नाहीच म्हणजे आपली आपली प्रायव्हेट. गाडी घेऊन उडायचं डायरेक्ट एअरपोर्ट म्हणजे प्रायव्हेट प्लेनच आहे, कारण खूप जागा नाहीये आणि त्याच्यावर ते प्लेन पण नाही हो, बरोबर. आपल्या आणि त्याला पंख पण नाही तोडायला. विचार 360 सेगमेंट मध्ये मध्ये. जशी आपण सगळी लोक आणतो ना, Correct, तशी त्याला एकच गाडी बनवायची जी सगळं काही करू शकते. 360 डिग्री मध्ये But operate करेल. ऑलराऊंडर कार असंच नाव Allrounder आहे. नाही. 360 कार असंच काहीतरी नाव All-rounder दिलं आपण. नसतं. चालेल. ऑल इन All in वन. one चालेल, car. ऑल इन नाही, मी तिला राऊंड करेल ना, असं गोल, सो ऑलराऊंडर. अच्छा, ओके. काही विचार चालले. नाही, म्हणजे गाडी आता राऊंड पण होणार. मला वाटलं की गाडी अशी असते, मला आता तू असं करणार. दुर्वा, तुला काय व्हायचं? जिमनास्ट बनायचं, जिमनास्ट बनायचं. ऑलिम्पिक्सला जायचं. अरे ऑलिम्पिकला मस्त, जायचं. क्या बात आहे. क्या बात आहे. नाही, नक्कीच तू जेवढी मेहनत घेतेस आतापर्यंत, जेवढं हिच्याकडनं ऐकलं ते सगळं बघून अशा खरंच विशेष आमच्याकडनं तुला आहेत की तू खरंच ऑलिम्पिक मध्ये जा आणि महाराष्ट्राचंच नव्हे तर पूर्ण इंडियाला रिप्रेझेंट करशील. Yes, नक्कीच. yes. अशा तुला शुभेच्छा आहेत आमच्या पण आणि प्रेक्षकांच्या सुद्धा. नक्कीच. विशेष काय आहे? विशेष आहेत तुझ्या बरोबर. विशेष काय? अरे इंग्लिश विशेष. तेच तर विशेष. सदिच्छा. विशेष मला विशेष. तरी विशेष असल्या तरी कोणत्या विशेष? हे विशेष शब्द पण यांनी हा जोक मारणं हेच. कारण विशेष काय? सदिच्छा आहेत. ओके, आलं लक्षात आलं. सदिच्छा आहेत तिला. तुला कळलं होतं ना ग? तुला कळलं होतं ना मी काय बोललो ते? विशेष काहीचे काय? अरे बापरे. ओके, तुझ्याकडे सानवी, येऊया. तुला काय व्हायला आवडेल मोठं होऊन? तिला पण काहीतरी विशेष करायचं होतं. बरोबर आहे, त्यासाठी आम्ही पण त्याच्यासाठी विशेष आमच्या देणार. विशेष तिच्याबरोबर. अय्यो. मला लँग्वेजेस खूप आवडतात आणि मला मोठं होऊन भाषण द्यायला आवडेल, म्हणजे लेक्चरर बनायला आवडेल. अरे बर. मला माझं जास्ती लँग्वेजेस कडे जास्ती मला कल आहे. मॅथ्स आणि सायन्स पेक्षा. तर म्हणजे माझी व्होकॅबलरी पण चांगली आहे, त्याच्यामुळे मी त्याचा फायदा करून लेक्चरर बनू शकेन. अरे वा. पण मग लँग्वेजेस जेव्हा तू म्हणतेस तेव्हा फॉरेन लँग्वेज का कुठल्या लँग्वेज तुला येतात? हा, मला फॉरेन लँग्वेजेस पण शिकायच्या आहेत, जितक्या शिकता येईल तितक्या. आणि वेगवेगळ्या विषयांवर भाषण द्यायला आवडेल, लेक्चर द्यायला आवडेल. ओके ओके. म्हणजे जसं घरी आई बाबा लेक्चर देतात तसं, म्हणजे ते सगळे जे काय म्हणतात त्याला म्हणी असतात ना, त्या सगळ्या मला अशा कुठेतरी वापरायच्या आहेत की ती जशी आपल्याला अशी बोलते तसं आपण पण कुठेतरी बोलायला पाहिजे. अरे बापरे. बर. मला नीलला मगाशी एक प्रश्न विचारायचा होता की आता खूप नाटकांमध्ये कामं केली आहेस, व्हॉइस ओव्हर दिलाय, हे का असं एकदम आलं नाही, बरोबर? तर मग लहानपणापासून याची सुरुवात कशी झाली आणि घरात तसं वातावरण होतं का? सो माझी आत्या जी आहे तिला पण हेच सगळं आवडतं आणि माझे आई बाबा बऱ्याच वेळा म्हणतात की तू आत्यावरतीच गेलीस, कारण की मी हे सगळं करतो. लहानपणी ज्युनियर केजीत मला गॅदरिंग मध्ये शाळेच्या गांधीजींची भूमिका मिळाली होती. अरे वा.
तर ती मी एकदम भारी केलेली आणि टीचर होत्या सीमा टीचर म्हणून. तर त्यांनी माझ्या आई बाबांना सांगितलं की हा खूप भारी करतोय, तुम्ही ह्याच्यातच घाला त्याला पुढे. तर मग आई बाबांनी नाटकाची शाळा म्हणून तिथे एक वर्कशॉप लावला आणि मग तिथून जे नाटक करत करत मला त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मी तेच आता पुढे करतो. आता स्वच्छंद म्हणून संस्था आहेत, त्याच्या थ्रू आता राज्यनाट्य वगैरे स्पर्धा करतो. अरे वा, मस्त. तुम्ही सगळेजण मला तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे ते सांगा आणि का. ओके, शाळेतला असू शकतो, पर्सनल. तू थांब जरा, आता आपण इकडनं सुरुवात करूया. माझा असं स्पेसिफिक कोणी बेस्ट फ्रेंड नाही, आम्ही ग्रुपमध्येच असतो. पण त्यातल्या त्यात एक श्रुती जोशी नावाची मुलगी आहे, तिचं आणि माझं पटतं. म्हणजे आम्ही असे म्हणजे असं कोणी स्पेसिफिक नाहीये, आम्ही सगळे एकत्रच असतो. आणि थांबा, तिला बोलू द्या. ओके. आणि शाळे व्यतिरिक्त मग अजून तिच्याबद्दल काय सांगशील तू? शाळे व्यतिरिक्त म्हणजे ती खूप सपोर्ट करते. म्हणजे आता मी गाणं गाते ना, तर ती मला अशी खूप सपोर्ट करते, एनकरेज करते की मी शाळेमध्ये पण आमच्या कॉम्पिटिशन्स असतात, तर ती म्हणते की तूच जिंकशील, तूच जिंकशील. तर ती अशी कॉन्फिडन्स देते, मोटिवेशन. कोणीतरी मॉरल आहे तुला, तो बॅकिंग देत शाळेमध्ये सुद्धा. क्या बात आहे, क्या बात आहे. मुलींमध्ये पण असं होतंय. तू सांग रे. आमच्या इकडं फ्रेंड्स नाही, सगळे बेस्ट फ्रेंड्स होतात माझे. सगळे बेस्ट फ्रेंड, अख्खा क्लास. मस्त. बरं, आपण शाळा 2 मिनिटं आता बाजूलाच ठेवूया. शाळा सोडून तुझा कोणी बेस्ट फ्रेंड? सोसायटीत पण सगळे बेस्ट फ्रेंड. क्या बात आहे. फक्त तनुषा आहे ना, तो मी जेव्हा 2-3 वर्षाचा होतो तेव्हापासून तो माझा मित्र आहे आतापर्यंत. ओके, मग तो त्यातल्या त्यात जरा जास्त बेस्ट फ्रेंड आहे असं म्हणतो. जास्त क्लोज आहे. जास्त क्लोज. आणि तो शाळेत पण आहे, माझ्याच वर्गाच्या शेजारी. अच्छा, म्हणून सारखी भेटच होत असते. बरोबर. ब्रेक मध्ये. तू? माझे 2 आहेत, एक स्कूल मधली आहाना आणि एक सोसायटी मधली अनमसा. ती सोसायटीमध्ये पण आहे. मी जेव्हापासून या इकडे सोसायटीत आली आहे, जेव्हा मी 5 वर्षाची होती तेव्हापासून ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड आहे. आणि ती माझ्या क्लासमध्ये 4दा आली. ती स्कूलमध्ये पण आहे. म्हणजे ती माझ्या क्लासमध्ये आली, पण आमची एव्हरी इयर शफल होत जातात. सगळ्यात पहिले ज्युनियर KG मध्ये होती ती, त्याच्यामुळे आम्हाला कळालं आमच्या दोघीं की ही सोसायटीत पण आहे ह्याच्यावर. मग त्यानंतर परत 3rdला आली, मग 4th, मग 6th, मग यावर्षी 7thला नाही. अच्छा, माहिती खूप पहिल्यापासून. जिम्नॅस्ट मध्ये आहे कोणी? जिम्नॅस्टिक मध्ये तुझी बेस्ट फ्रेंड? स्वरा आहे, ती पण करते माझ्यासोबत जिम्नॅस्टिक. तिकडेच येते ती क्लासला. अच्छा, माझ्यासोबत. तुला विचारतो त्याच्या आधी तुम्ही तिघांना तुमच्या बेस्ट फ्रेंड बरोबर झालेला एखादा गमतीशीर किस्सा आठवून ठेवा. खूप गमतीशीर असेल तर तो आपण नक्की घेऊया. ओके. माझे ऍक्च्युली शाळेत आमचा 6 जणांचा ग्रुप आहे. आम्ही सगळे बेस्ट फ्रेंड आहोत, पण त्यातनं माझा एकच बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याचा पण मी आहे, स्वरान म्हणून आहे. तर त्याचे बाबा पण या क्षेत्रात आहेत. पण आता 5वी पासून आम्हाला प्रीफेक्ट ही कन्सेप्ट कळली आहे. सो क्लासचा प्रीफेक्ट असतो, तर त्याच्यासाठी मी नॉमिनेट झालो होतो आणि त्याच्यासाठी क्लास वोट करतो की कोण होणार. तर तेव्हा मित्राला काहीतरी झालेलं. जेव्हा वोटिंगचा तो आधी मला सांगितलं होतं त्याने की मी तुलाच वोट करतो, आम्ही सगळेजण. पण जेव्हा तो वोट करत होता, आता हे मला नंतर कळलंय, कुठून तरी मी काढली माहिती. पण त्या मला पण नाही माहिती कुठून काढली, पण काढली. बघा तुम्ही. पण ते जे 5 जण आहेत उरलेले, त्यांनी मला सोडून कोणाला तरी वेगळ्याच वोट केलं होतं. त्यांनी काहीतरी झोल केलेला शेवटी, का मला पण नाही माहिती. मग तू विचारलंस का त्यांना? हो, पण ते म्हणले की नाही, आम्ही तर तुलाच वोट केलेलं. अच्छा, असं होता एक छोटा किस्सा. पण बाकी तो फुटबॉल खेळतो आणि मला फुटबॉल अजिबात नाही आवडत. ती जरा प्रॉब्लेम आहे, पण तरी आमचं चांगलं जमतं. चांगली गोष्ट आहे की म्हणजे तू त्याला नाटक शिकवू शकतो, तो तुला फुटबॉल शिकवू शकतो. असं तुम्ही दोघेही कुठे ना कुठेतरी पुढे जाऊ शकतो. एकमेकांचं नाही आवडत, त्याला नाटक नाही आवडत, मला फुटबॉल नाही आवडत. हरकत नाही. ओके, गुड. एखादा किस्सा आठवलाय मग कोणाला बेस्ट फ्रेंड बरोबर झालेला? खूप भारी आठवलं होतं, आत्ताच विसरलो. मला पण फक्त एवढंच आहे की आम्ही तिघी, आमचा ग्रुप आहे, मी, अनंसा आणि आहाना. ती आहानाला खूप चांगले मार्क पडतात आणि एक्झाम झाल्यानंतर ती नेहमी म्हणती मुझे बहुत गंदे लगे, ये रडती आणि ती एक्झाम झाल्यानंतर. अरे बापरे.
आणि त्याच्यानंतर पेपर मिळाल्यानंतर तीच सगळ्यात जास्त तिलाच मिळतात नेहमी marks. सगळीकडे कसा रणछोड दास. हा तेच मी म्हणत होतो 3 इडियट सारखी स्टोरी आहे ही. क्या बात आहे. आणि तीनची टीम ही कायम सगळीकडे हिटच असते, तशी तुमची 3ची टीम दिसतीये. गुड गुड. हा तुला आठवला? हा, तर आमची पण 4ची टीम आहे. तर काय असतं, माझा मित्र आहे ना, म्हणजे माझा बेस्ट फ्रेंड, तोच प्रिफेक्ट आहे. अच्छा. त्यामुळे आम्ही क्लासमध्ये क्रिकेट नाही तर फुटबॉल खेळत बसलो असतो आणि हा माइंड करत असतो. आम्हाला काही बोलत पण नाही, असं क्रिकेट खेळत असतो आम्ही नुसतं. अच्छा. वा. आणि मग कधी कधी तो नावं लिहितो, मला माझे नाही लिहित, दुसऱ्यांचे लिहितो. मग ते दुसरे म्हणतात की हा पण खेळत होता, मग तो म्हणतो नाही 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 हा नव्हता खेळ. तर असं फुल टाइम मज्जा करत असतो आम्ही मॅम गेल्यावर. चौथी पाचवीलाच प्रिफेक्ट असतात. नाही दुसरी बापरे, आम्हाला 7th पासून असतं. आणि आमच्याकडे वोटिंग नसते, मॅमचे फेवरेट्स बनतात. अच्छा, मॅमचे फेवरेटच प्रिफेक्ट. म्हणजे क्लास मॉनिटर टाइप. क्लास तुमच्याकडे? मॉनिटर प्रिफेक्ट तुम्हाला असं ते प्रिफेक्ट बनण्याच्या आधी प्रचार वगैरे करायचा असतो का स्कूलमध्ये? म्हणजे प्रचार म्हणजे निवडणूक असते तर प्रचाराला येतात, मार्केटिंग करायचं मार्केटिंग स्वतःच. करायचं, स्पीच द्यायचं की द्यायचं. मी आता या पोझिशन साठी उभा राहणार आहे, असं काही असतं ते प्रिफेक्ट साठी नसतं, ते क्लासच्या क्लासच होतं, बाहेर काही कळत पण नाही. का? अच्छा अच्छा. फक्त ते वाईस कॅप्टन्स हेड बॉय हेड गर्ल त्याच्यासाठी अच्छा अच्छा. आमच्या स्कूलमध्ये फर्स्ट पासूनच क्लासमध्ये मॉनिटर असतात, त्यांना बॅच मिळतात. फर्स्ट पासूनच असतात. त्याच्यानंतर खूप काय काय स्मार्ट बोर्ड मॉनिटर, स्मार्ट बोर्डवर शिकवतात टीचर. होतं. हो, हा, smart आमच्याकडे board. पण एक स्पेशल क्लास आहे, त्यालाच फक्त स्मार्ट बोर्ड आहे. नाही, सगळं तुमच्याकडे आमच्या सगळ्या ज्युनियर KG to 12th ग्रेडला सगळ्यांना स्मार्ट. आमच्या इथं एकदम उलट आहे. आमच्या इथं एकटाच क्लास आहे, 5th D, त्याला एकटा स्मार्ट बोर्ड आहे. आम्हाला असा अर्धा इकडचा सॉफ्टबोर्ड, अर्धा इकडचा ब्लॅकबोर्ड, पण मॅम फक्त ब्लॅकबोर्ड वरती शिकवणार, नो स्मार्ट बोर्ड यूज. अच्छा. असं असतं मॅम. कारण तुमच्याकडे किड्सच स्मार्ट आहेत ना आणि सगळे. त्यामुळे आमचे- त्यांना बोर्ड स्मार्ट वापरायची गरज नाही. मग मॅट बोर्ड वापरा ना. मला स्मार्ट बोर्ड वर मॅट बोर्ड वापरा म्हणजे ओके. मला स्मार्ट बोर्ड वर एक आठवलं, म्हणजे आता मला खरं खरं उत्तर द्यायचं बरं का, तुमच्यापैकी किती जण ChatGPT वापरून होमवर्क करता? होमवर्क नाही करत. होमवर्क नाही, मी अभ्यास करतो. प्रोजेक्ट असेल वापरता ना? ऍडमॅडचं प्रोजेक्ट अगदी थोडा. ऍडमॅड साठी गेलो होतो आम्ही एकदा. जॉग्रफीचा एक प्रोजेक्ट होता, ते खूप माहिती काढायची. तिथे 20 पेजेस लिहायचे होते, अंटार्क्टिकावर लिहायचे होते. तर अंटार्क्टिकाची माहिती कुठंच नव्हती. बुक मध्ये चॅप्टर होता, एवढी माहिती नव्हती. गुगलवर पण नीट नव्हतं, ते वेगवेगळे साइट्स असतात ना गुगल, नीट मिळत नव्हते. म्हणून थोडस ते ते सगळं असतं, एक्नॉलेजमेंट, इम्पॉर्टन्स, त्याच्यात थोडस वापर. ओके, इंटरेस्टिंग. आम्हाला पण जॉग्राफीच्या प्रोजेक्टला जास्ती वापरायला लागतात. कोऑर्डिनेट्स लिहायचे असतात आम्हाला, त्याच्यामुळे मग ते वापरायला लागतं, गुगल किंवा ChatGPT, मेटा. ओके ओके, इंटरेस्टिंग. आमचा इंटर क्लास कॉम्पिटिशन होती, ऍडमॅड शो म्हणून, म्हणजे ऍड करायची होती एका गोष्टीबद्दल. हा, तर त्याच्यात आम्ही वापरलं होतं. अच्छा. माझ्या मित्रांनी एक चांगली ऍड केली होती, मोसंबी ड्यूची. बर. मोसंबी ड्यू, बर. माउंटन ड्यूचं त्यांनी नाव मोसंबी दिलं. ड्यू. वा वा, इंटरेस्टिंग. अरे वा, छान आहे. पण ही कॉन्सेप्ट आवडली मला, ऍडमॅड शो म्हणजे तुम्हीच ऍडव्हर्टिजमेंट. म्हणजे प्रॉडक्ट कोण चूज करतं? प्रॉप आपण बनवायचे, अच्छा, ते काही बनवायचं विकत नाही आणायचं, आपल्या घराच्या वेस्ट गोष्टींनीच बनवायचं. आणि त्याचं मार्केटिंग करायचं, ऍड करायचे ते. अरे वा, छान आहे, मस्त आहे. तसे इंटर क्लास होती आणि अजून एक होती बटन आर्ट. बर. तर त्याच्याने जे लोक ऍडमॅड साठी नव्हते ना, त्यांचं बटन आर्ट होतं. अच्छा, ओके. सो खूप छान तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा झालेल्या आहेत. खूप मजा आली आपल्याला गप्पा मारताना, ऐकायला मिळाले. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्यातल्या, अरे वा, काय वाजलं तुझ्या घड्याळात? वॉच म्हणजे कसला अलार्म आहे? नाही, ते मोबाईलशी कनेक्ट होतं ना. अच्छा, कॉल आला होता. कॉल आला. कॉल नाही, आई काहीतरी बघत होती, त्याचं कनेक्ट होत होतं डिरेक्टली. ओके ओके. बर बर बर. मला वाटलं तुला जिम्नॅस्टिकला जायची वेळ झाली. हा, मलाही तेच वाटलं. आता याच्यानं तू आईला ओरड नंतर आपलं ठरल्याप्रमाणे, की तू आता तिची आई झाली की असं मध्येच कसं काय वाजलं म्हणून. तर ह्या आपल्या सगळ्यांच्या गप्पा अशाच खूप वेळ चालू राहतील, पण आपल्याला एपिसोड चे मर्यादा आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण गप्पा सुरूच ठेवणार आहोत. ऑफ कॅमेरा सुद्धा या गप्पा चालूच राहतील. तर तुम्ही सगळेजण इथे आलात, एवढं छान आमच्या सगळ्यांची गप्पा मारल्यात,
तुमच्या गोष्टी किस्से शेअर केलेत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि एकदा लास्ट आता आपण सगळ्यांनी एकच म्हणायचं, आता कसं वाटतंय? छान वाटतंय. कसं कसं वाटतंय? छान छान वाटतंय. आता कसं वाटतंय? छान छान वाटतंय. तर याच नोटवर आपण आपल्या आजच्या बालदिनाच्या एपिसोडचा शेवट करतो आहोत. आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना हा भाग नक्कीच आवडेल. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद. हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल आणि हा एपिसोड कुठे शूट झाला हे माहीत करून घ्यायचं असेल तर हा एपिसोड शूट झालाय हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओमध्ये. याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत.